नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहे का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। आणि दुपारी जमा होऊ शकतो का या संदर्भात काय आहे संपूर्ण बातमी। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना कॉर्नर। लवकरच या YouTube चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। ज्या कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। चला तर थेट पद्धतीने आपण या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, चला तर थेट पद्धतीने या व्हिडिओला सुरुवात करूया। आधार लिंक बँकेमध्ये डीबीटी मार्फत येणारा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहे। हा 8वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार या संदर्भात माहिती बघण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे, या YouTube चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो, तुमच्यासाठीच आहे। तसेच आपल्या जो 50+ बिझनेस आयडिया आपण दिलेल्या आहेत त्या जर बघले नसेल तर चॅनलच्या बायोवरती लिंक देण्यात आली आहे, 50+ बिझनेस आयडिया अशी लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आपण पाहू शकता। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आणि माजी मुख्यमंत्री जे आहेत यांनी सुरू करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा नमो शेतकरी योजनेची सुरुवात झाली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। चला आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा हप्ता मिळतो त्याच शेतकरी बांधवांना जो हप्ता आहे ते हप्ता आता येणार आहेत। कारण की PM किसान नमो शेतकरी दोन्ही योजना एकत्रित आहेत। तर PM किसान योजनेचे तुम्हाला हप्ते येत असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि लवकरच आता जो 8वा हप्ता आहे तो आता वितरित होणार आहे।